कम्प्युटर्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे प्रचंड वेगाने विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक विशेष अशा करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. अशाच एका करिअर वाटेविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सनवन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या डायरेक्टर श्रद्धा कुलकर्णी. सॉफ्टवेअरची आवड असणाऱ्या श्रद्धा मॅडमनी 12वी नंतर इंजिनिअरिंग या क्षेत्राची निवड केली. COAP पुणे येथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पूर्ण केले. COAP मध्ये असताना त्या गणितात मिडलिस्ट होत्या. तसेच त्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमच्या अमॅच्युअर रेडिओ लायसन्स होल्डर आहेत. SAP मधील नेट वीवर या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी फर्स्ट बॅचमध्ये सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे. COAP मधून शिक्षण पूर्ण करतानाच कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून त्यांना इन्फोसिसमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्या कॉग्निझंटमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून रुजू झाल्या. त्यांच्या या सर्व कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. भारताची व भारतातील ग्राहकांची टेक्नॉलॉजीची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी सनवन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली. नॅस्कॉममध्ये पहिल्या 10K मध्ये सनवन टेक्नॉलॉजीजची निवड झालेली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल सायन्स म्हणजे IIMM कडून त्यांना बेस्ट टेक्नॉलॉजी स्टार्टअप व्हेंचर फॉर सप्लाय चेन मॅनेजमेंट हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. श्रद्धा मॅडमच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी श्रद्धा कुलकर्णी. माझं शिक्षण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून झालं. सुरुवातीपासूनच मला सॉफ्टवेअरची थोडीशी आवड होती आणि थोडेसे छोटे छोटे स्वतःहून शिकायचा प्रयत्न केला होता कॉलेजमध्ये असताना. कॉलेजमध्येच ड्यू टू गुड अचीवमेंट्स मला इन्फोसिसमध्ये प्लेसमेंट मिळाली आणि इन्फोसिसमध्ये 3 वर्षाचं माझं ट्रेनिंग पिरियड झालं, इन विच I really felt it was a turning point of my career. ट्रेनिंग इन्फोसिसमधलं खूप चांगलं आहे. आम्हाला तिथे सगळं काही शिकवलं गेलं, त्याला मी खूप पॉझिटिव्हली घेतलं आणि सबसिक्वेंटली इन्फोसिसमध्ये प्रोजेक्ट्समध्ये मला अवॉर्ड्स पण मिळाले त्याच्यासाठी. आफ्टर दिस ड्यू टू सम पर्सनल रिझन मी इन्फोसिसमध्ये खूप लांब होते, म्हणून मी माझं करिअर आणि जॉब शिफ्ट केला. आय मूव्ह टू SAP. तिथे I got introduced to a complete new technology for SAP. तिथे बऱ्याचशा गोष्टी नवीन येत होत्या जेव्हा मी जॉईन झाले आणि तिथे 1-2 सर्टिफिकेशनसाठी मला प्रथम निवडलं गेलं आणि मी ते सर्टिफिकेशन्स खूप सक्सेसफुली नवीन केले. It was one of the world's first certifications that they had in NetWeaver, which was coming up as a product by then in SAP. So मला एक कायम सवय आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकायची आणि त्याला पुढे हे करायचं, त्याला पुढे शिकत जायचं आणि अडॉप्ट इट. सो ड्यू टू दिस आय हॅव ऑलवेज बीन into a constant changing technology world. 15-year-old ago when I started, it was a complete different world of technologies. Whereas आज जर तुम्ही आहात तर it is a complete different set of technologies and tools, and in next 5 years it is going to be again more different. The main key factor over here is you should constantly be updated and keep yourself upgraded. If you have interest, you naturally tend to do that, apply it practically, and then move on. After that, लग्नानंतर मी कॉग्निझंटमध्ये जॉईन झाले, कॉग्निझंट पुणेमध्ये, आणि तिथे अ सिरीज ऑफ लेवल अँड डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स मिळाला, टेक्नॉलॉजी ॲज वेल ॲज द मॅनेजरियल साईड. आणि तिथे सगळ्या बॉसेसकडून मी खूप सारं शिकले. वन थिंग ऑफ अवर लर्निंग इज दॅट नेवर क्रिटिसाइज युअर बॉस, ट्राय टू टेक द बेस्ट आउट ऑफ हिम अँड ट्राय टू अचीव इट अँड ट्राय टू इनकल्केट इन यू द गुड हॅबिट्स ऑफ इट. आफ्टर दॅट देर वॉज स्टील अ स्ट्रगल की विल स्टील डू अवर बेस्ट, आणि त्या ध्येयातून आणि त्या याच्यातून टू सर्व India and Indian clients, we started Sunwan Technologies. Our focus is just one in Sunwan Technologies, that we try to achieve the best quality.
We try to live up to our customers' expectations. And today in Sun One Technologies, आम्ही अशा पोझिशनवर आहोत की any customer or any client can vouch for us. They know us. We have demonstrated integrity, quality, merit, and we want to keep the same. We want to achieve the same. During this journey in Sun One, basically during our first year itself, आम्हाला NASSCOM ने product shortlist केला आमचा product NASSCOM ने. So that is the kind of technology we have with us. Last year we got an award from IIMM, Indian Institute of Materials Management, for best SCM startup, and they have added crowns, jewels in our crown. मला अजून awards मिळाले त्याच्यापैकी one of the main award is in my school days Kaprekar Trophy. In my college days I was a COEP medalist for mathematics. COEP मध्ये मी अजून आर्मेचर लायसन्स रेडिओ होल्डर पण आहे फ्रॉम द गव्हर्नमेंट टेलिकॉम डिपार्टमेंट. टेक्नॉलॉजी फील्डमध्ये येण्यासाठी वी हॅव मेनी ऑप्शन्स. फर्स्टली इफ यू आर फ्रॉम द इंजिनिअरिंग साईड and if you are from the computers background, you can always have technology courses, but from the best ones. आणि नुसतं शिकायचं म्हणून शिकू नका, but have it with your interest. Go to the depth of the subject so that you have a good understanding and then go forward. If you are from the non-technological background but from a science or some different side, maybe commerce or something, you do the best in your industry. You can be a CA, you can be a functional consultant, SCM consultant. Then to adopt to it, we have, once you are a good consultant in your own industry, there are very simple technology courses from best MNCs, and then you can pursue that and come to technology as well. इथे तुम्ही consultants म्हणून ओळखले जाल, a very high specialized skill which is highly required by everybody in the industry, like HCM, manufacturing, commerce. So that is another way to be into technology industry. And one more thing, if you are from the direct delivery side, if you are from the technical background directly, you have to keep your skills constantly upgraded. You have to keep on learning, you have to grasp new things, and you have to have the ability to deliver it faster. That's how you can adapt to the technology and to the changing technology also. After your education, courses जे काही तुम्ही घेऊ शकतात, you have 2-3 options here. If you want to be in the direct delivery and तुमचं लॉजिक जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये येऊ शकता. For programming तुम्ही एखादी लँग्वेज निवडू शकता as your basic competency. It can be Java, PHP, or anything. You can pick up one language, you can get a course of that, आणि मग तुम्ही पुढे institutes मध्ये apply करू शकता. Second, if it is तुमचं लॉजिक किंवा तुम्हाला असं वाटलं की लँग्वेज तुमचं स्ट्रॉंग नसेल तर you can be into a light delivery and you can have some courses of testing or designing, web designers. असे काही courses आहे आपल्याकडे, ते तुम्ही करू शकतात आणि तिथून पण तुम्ही टेक्नॉलॉजी फील्डमध्ये एंटर करू शकतात. मी तरुण पिढीला एवढंच सांगेल की whatever you have your interest, keep it up and try to focus on it, develop it. स्वतःहून तुम्ही त्याला डेव्हलप करा, मेंटेन करा, नर्चर करा आणि फोकस ऑन द बेस्ट. त्याच्यातून तुम्ही खूप सारं शिका, त्याच्यात पुढे जा. तुमचं एकच ध्येय ठेवा आणि त्याला अचीव्ह करा. You are surely bound to succeed.